बघा मंडळी, हा नारळी भात केला आहे. आज अश्विनीने काय केला आहे? सळसळ सळसळणारा नारळी भात. चला तर मग बघायचं आहे तुम्हाला तर अश्विनी चॅनलला जाऊया आणि नारळी भात कसा केला तो पाहूया. नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत नारळी भात. त्यासाठी साहित्य तुम्हाला दाखवलं नाही आहे. मी आता नारळी भात करता करता तुम्हाला साहित्य दाखवून घेत आहे. 1 चमचा तूप घालून घेतला आहे. तूप गरम झाला आहे, त्याच्यामध्ये दालचिनी आणि लवंग फक्त मी घालणार आहे. आणि तांदूळ मी धुवून ठेवलेले आहे. एक अर्धा तास तांदूळ धुवून पाणी काढून ठेवायचं, एवढं एक ध्यान द्या. आपलं लवंग आणि दालचिनी चांगलीपैकी त्या तुपामध्ये परतली आहे. आता आपण हे तांदूळ घालून घेऊया. तांदूळ आहेत 4 वाट्या. एका वाटीचंच माप, जे तुम्ही माप घेणार ती वाटी घेणार तीच शेवटपर्यंत ठेवायची, त्याच्यात बदली करायची नाही. 4 वाट्या तांदूळ, 4 दुणे 8 वाट्या गरम पाणी करायला बाजूला ठेवलेलं आहे. आता आपण याचा आधी थोडा भात शिजवून घेऊया. आणि 4 वाट्याच नारळ घ्यायचा आहे. ओला नारळ खवून घेतलेला आहे, पण आत्ता आपण याच्यात नारळ घातलेला नाही आहे. हे तांदूळ परतायचे थोडेसे. याच्यात चिमूटभर मी मीठ घालणार आहे. हे पहा, मी थोडंसं भातामध्ये मीठ घालून घेतलं आहे. गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे गोडाच्या पदार्थाला छानपैकी चव येते. आता पाणी उकळलं आहे, ते आपण गरम पाणी ह्याच्यात घालायचं. एवढं एक ध्यान द्या, ह्याच्यात गार पाणी घालायचं नाही. पाणी उकळायला बाजूला ठेवून द्यायचं. गॅस बारीक ठेवायचा आहे आपल्याला आणि मगच पाणी घालायचं आहे, नाही तर तुमच्या अंगावर उडू शकतं. आता गॅस मोठा करायचा आणि इथेच उभं राहायचं. याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे. इथेच उभं राहा, ढवळं हा भात करून घ्यायचा. आपला भात बघा मंडळी, एक 70% शिजवून घ्यायचा. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवलेलं नाही आहे, पाण्यातनं फक्त निथळत ठेवणार आहे. इथे चाळणी ठेवलेली आहे, चाळणीच्या खाली ताटली ठेवलेली आहे. आपल्याला गूळ जेव्हा आपण घालणार, गूळ आणि नारळ, तेव्हा झाकण ठेवून वाफेवर हा भात शिजवायचा. आता उरलेला भात त्याच्यामध्ये शिजून जाईल. आता आपण भात काढून घेतला, तीच कढई घेतलेली आहे. त्याच्यात मी परत 1 पळी तूप घालून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यात आपण मनुका घालून घ्यायचा, बदाम घालून घ्यायचे, काजू घालून घ्यायचे आणि पिस्ता घालून घ्यायचा. गॅस मोठा केला आहे कारण गॅस लहान आहे. हे छानपैकी तळलं गेलं पाहिजे. मग आपण गूळ घालून द्यायचा. हे पहा, छान परतून झालेलं आहे. मनुका पण छान फुललेले आहेत. आता ह्याच्यात गूळ घालायचा आहे. गूळ घालताना व्यवस्थित हळूहळू घालायचं आहे. हे तूप अंगावर उडलं नाही पाहिजे. गूळ घातल्यानंतर आपण गॅस मोठा करूया. गूळ मी 3 वाट्या घेतलेला आहे. गूळ 1 वाटी मी कमी घेतला आहे. गोड हवा असेल तर 4 वाट्या गूळ घ्या. आपला गूळ आता वितळला आहे. आपण ह्याच्यामध्ये नारळ घालून देऊया, म्हणजे ओला नारळ. हे पहा, ओला नारळ घेतला आहे 4 वाट्या. हे बघा, आपल्या त्या सारणामध्ये आपण हे तांदूळ घालून देतो. शिजलेले 70% शिजलेले तांदूळ आपण त्याच्यात घालून द्यायचे. हे आता आपले तांदूळ, म्हणजे 70% शिजलेले तांदूळ, नारळ, गूळ हे सर्व हलक्या हाताने ढवळायचं. हलक्या हाताने कसं ढवळायचं? हा कालथा आहे, हा आपण कढईच्या बुडाला घालायचा आणि मिश्रण वर उचलायचं. असं मध्ये घालून असं परतायचं नाही, मग ते तांदूळ मोडून जाणार सगळे. मग तुम्हाला नारळी मऊ भात मिळेल. हे पहा, आपलं सर्व मिश्रण एकत्र झालं आहे. मी ह्याच्यातच वेलची पावडर घालून घेणार आहे. आणि वेलची पावडर घालून झाल्यावर परत हलक्या हाताने ढवळायचं आहे आणि झाकण ठेवायचं. हे पहा, आता आपलं सर्व मिश्रण एकत्र झालेलं आहे. आता आपण ह्याच्यावर एक मस्तपैकी 15 ते 20 मिनटं वाफ देऊया. चांगली दणकून वाफ आणायची की आपला नारळी भात तयार झाला. हा सर्व असं सारखा करून घ्यायचा. भांडं मोठं घ्यायचं आपण हे भात करायला. अगदी कट टू कट भांडं घेऊ नका. आणि ह्या वाटीचं आपण माप घेतलेलं आहे.
4 वाट्या तांदूळ, 4 वाट्या खोबरं, 3 वाट्या गूळ. मी 3 घेतला आहे कारण आमच्याकडे आगोड लागतो म्हणून. जर गोड हवा असेल तर 4 वाट्याच तुम्ही गूळ घेऊ शकता. आणि तूप घेतलं ते एक अर्धा ह्या वाटीचं प्रमाण म्हणजे अर्धा वाटी तूप लागलं. आणि काजू बदाम पिस्ता हे तुमच्या आवडीनुसार. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया. आता हे उघडायचं नाही झाकण, 15 ते 20 मिनटं हे झाकण असंच राहू दे. मग बघूया आपला नारळी भात. चला मंडळी, आपली 15 ते 20 मिनटं झालेत. मी मध्ये एकदा हे झाकण काढून बघितलं आहे. आता ह्याच्यात वाफेचं पाणी पाडायचं नाही कारण आपला भात तयार झाला आहे. आपला जेव्हा पदार्थ तयार होतो ना मंडळी, तेव्हा वाफेचं पाणी अजिबात पाडायचं नाही. हा बघा, भात एकदम झकास झाला आहे, मोकळा झाला आहे. आणि जो राहिला होता 30% शिजायचा तोही शिजून झालेला आहे. आता मी काय करणार आहे, हा भात असाच उघडा ठेवणार आहे एक 15 ते 20 मिनटं. माझा पदार्थ कुठलाही झाला की मी असा उघडा ठेवते आणि नंतर झाकण ठेवते. आता आपण थोडंसं परत ह्याच्यात पिस्ता काप, बदाम काप आणि काजू काप घालून घेऊया. बस, आपण आतमध्ये पण सर्व घातलेलं आहे, पण आता हे वरून तुम्हाला दाखवण्यासाठी मी घातलं आहे. हा जर का नारळी भात तुम्हाला आवडला असेल मंडळी तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय.